एक कार मूव्स द 2/5 ऑफ द डिस्टन्स ऑफ ए 2/5 डिस्टन्स, ठीक आहे, 2/5 डिस्टन्स आहे, कितीने चाललाय तो 80 ने. 3/5 डिस्टन्स आहे, कितीने चाललाय 60 ने. मग विचारलं तुम्हाला ऍव्हरेज फॉर ए कम्प्लीट, मला ऍव्हरेज विचारलं, बी ऍव्हरेज विचारलं. बी ऍव्हरेज म्हटल्यानंतर मला सांगा इथं डिस्टन्स इक्वल आहे का? इक्वल असतं तर डायरेक्टली फॉर्म्युला होता आपल्याजवळ 2 टाइम्स ऑफ v1 v2 प्लस v1 अपॉन v1 प्लस v2. इक्वल टाइम आहे का? नाहीये. इक्वल टाइम असतं तर काय झालं असतं v1 प्लस v2 डिवाइड बाय काय झालं असतं 2 झाला असता. आता इक्वल टाइम नाही, पण आपल्याला माहिती काय फॉर्म्युला यूज करणार d1 प्लस d2 डिवाइड बाय काय t1 प्लस t2. चलो आता इथं टाइम दिलाय का? अशा क्वेश्चन झालेत ना आपल्या. मग काय म्हणते मी v इज काय डिस्टन्स अपॉन टाइम, टाइम इज काय डिस्टन्स अपॉन वेलोसिटी. t1 डिस्टन्स d1 अपॉन v1. d1 किती आहे 2/5d डिवाइड बाय v1 किती आहे 80. किती होतील 40. म्हणजे d बाय किती झाले 5 चोक 20 200. t2 बघा d2 बाय v2. d2 किती 3/5 इंटू d डिवाइड बाय v2 किती 60. म्हणजे झाले तुमचे 20. म्हणजे d बाय किती 100. बस हे फक्त व्हॅल्यू पुट करायचे. यांच्या दोघांची जर मी सम केली तर किती बनणार माझं d, म्हणजे किती झालं d. t1 चे किती d बाय 200 प्लस d बाय 100. d ला कॉमन काढलं तर काय बनलं माझं 1 अपॉन 200 प्लस 1 अपॉन 100. 1 अपॉन 100. डी गेट कॅन्सल होणार नाही म्हणून काय केलं 2 ने मल्टिप्लाय आणि 2 ने डिवाइड. म्हणजे d बाय किती 1/200 प्लस 2/200. बरोबर की नाही. आणि इंटू काय तुमचं d तर गेलेला कॅन्सल झालेला, d कॅन्सल 1 झाला. हा मग आता डिनोमिनेटरचं काय झालं 1 अपॉन किती झालं तुमचं 3 अपॉन 200. डिनोमिनेटर 200 ला वरती गेला किती राहिलं 3. म्हणजे किती होणार आहे 3 × 18 3 × 18 6 7. युनिट कशामध्ये मीटर किलोमीटर पर आवर मध्ये, युनिट काय झाला किलोमीटर पर आवर. म्हणजे ऑप्शन नंबर